शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज आपण दिनांक 3 सप्टेंबर ते दिनांक 11 सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये एकूण हवामान कसे राहील त्या बाबतीत आपला सविस्तर अंदाज स्टेप बाय स्टेप देत आहे. तर करूया सुरुवात. तर अगोदर बघूया आपण दिनांक 3 सप्टेंबर ते दिनांक 6 सप्टेंबर या कालावधीमध्ये मान्सून ट्रफची वाटचाल कशी असेल ते. तर शेतकरी बंधूंनो, दिनांक 3 सप्टेंबर रोजी मान्सून ट्रफ आपल्याला मध्य प्रदेशमधून इकडे पश्चिमी विदर्भामध्ये आलेला दिसेल. त्यानंतर हा मान्सून ट्रफ इकडे उत्तर महाराष्ट्राकडे सरकेल आणि उत्तर महाराष्ट्राकडून हा मान्सून ट्रफ इकडे गुजरातमध्ये जाईल. त्यामुळे आपल्याला दिनांक 3 सप्टेंबर ते दिनांक 6 सप्टेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भ या दोन विभागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर आता बघूया कोण्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस होईल ते. तर शेतकरी बंधूंनो, अगोदर आपण पूर्व विदर्भाकडून बघत येऊ. तर पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा ह्या 6 जिल्ह्यामध्ये दिनांक 3 सप्टेंबर ते दिनांक 6 सप्टेंबर या कालावधीमध्ये अधूनमधून रोज हलक्या ते मध्यम सरी चालू राहील. त्यानंतर पुन्हा तिकडे उघाड मिळेल. त्यानंतर बघूया पश्चिम विदर्भामध्ये. तर पश्चिम विदर्भामध्ये दिनांक 3 सप्टेंबर ते दिनांक 6 सप्टेंबर या कालावधीमध्ये सर्वाधिक जास्त जोर आपल्याला दिनांक 3 सप्टेंबर आणि 4 सप्टेंबर हे 2 दिवस इकडे बुलढाणा, अकोला आणि अमरावती ह्या 3 जिल्ह्यामध्ये म्हणजे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला 3 सप्टेंबर आणि 4 सप्टेंबरला बुलढाणा, अकोला आणि अमरावती पश्चिम विदर्भातील ह्या 3 जिल्ह्यामध्ये जास्त जोर दिसेल. इकडे वाशिममध्ये आणि यवतमाळमध्ये आपल्याला 3 सप्टेंबर आणि 4 सप्टेंबर हे 2 दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. त्यानंतर 5 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबर हे 2 दिवस ह्या 5ही जिल्ह्यामध्ये अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी होईल. त्यानंतर बघू इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये दिनांक 3 सप्टेंबर ते दिनांक 6 सप्टेंबर या कालावधीमध्ये दररोज आपल्याला ह्या 4ही जिल्ह्यामध्ये रोज दुपारनंतर व रात्री मुसळधार पाऊस पाहायला मिळेल आणि तिथे अधूनमधून सारखं झडग्यासारखं वातावरण त्या 4ही जिल्ह्यामध्ये राहील. आता बघूया मराठवाड्यामध्ये. तर मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 सप्टेंबर आणि 4 सप्टेंबर हे 2 दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल आणि 5 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबर हे 2 दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा इकडे उत्तरेला जाफराबाद आणि भोकरदन या 2 तालुक्यामध्ये 3 सप्टेंबर आणि 4 सप्टेंबर हे 2 दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल आणि जी काही खालची बाजू जालन्याची दक्षिण बाजू आहे इकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल 3 आणि 4 सप्टेंबरला. आणि 5 आणि 6 सप्टेंबर हे 2 दिवस जालना जिल्ह्यामध्ये अधूनमधून मध्यम ते हलक्या सरी होईल. त्यानंतर बघूया इकडे परभणीमध्ये सुद्धा 3 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर या कालावधीमध्ये अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी होईल. इकडे हिंगोलीमध्ये सुद्धा दिनांक 3 सप्टेंबर आणि 4 सप्टेंबर हे 2 दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. इकडे नांदेडमध्ये 3 सप्टेंबर आणि 4 सप्टेंबर मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. इकडे लातूरमध्ये दिनांक 3 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर या कालावधीमध्ये अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी होईल. इकडे धाराशिवमध्ये सुद्धा 3 सप्टेंबर ते 6 सप्टेंबरपर्यंत अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी चालू राहील. इकडे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी दररोज म्हणजेच इकडे जास्त जोर फक्त संभाजीनगर आणि जालना ह्या 2 जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर हे जे 6 जिल्हे आहेत तर 6 जिल्ह्यामध्ये दिनांक 3 सप्टेंबर ते दिनांक 6 सप्टेंबर या कालावधीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. त्यानंतर बघूया इकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दिनांक 3 सप्टेंबर ते दिनांक 6 सप्टेंबर या कालावधीमध्ये दररोज आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसेल. त्यानंतर सांगली, कोल्हापूरमध्ये सुद्धा तीच कंडिशन राहील. इकडे साताऱ्यामध्ये सुद्धा साताऱ्याच्या पूर्वेकडील भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल आणि पश्चिमेकडे मध्यम ते जोरदार पाऊस होईल. पुणे जिल्ह्यात सुद्धा इकडे पश्चिमेला जोरदार पाऊस होईल व इकडे पूर्वेकडील भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. अहिल्यानगरमध्ये सुद्धा अहिल्यानगरच्या उत्तर भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल आणि
पश्चिम, दक्षिण आणि पूर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल दिनांक 3 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर या कालावधीमध्ये. त्यानंतर बघू इकडे कोकण किनारपट्टीमध्ये. कोकण किनारपट्टीमध्ये दिनांक 3 सप्टेंबर ते दिनांक 6 सप्टेंबर या कालावधीमध्ये पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. मग तिथं असं वातावरण झाडग्यासारखं वातावरण राहील कोकण किनारपट्टीमध्ये. तर आता बघूया दिनांक 7 सप्टेंबर ते दिनांक 11 सप्टेंबर या कालावधीमध्ये एकूण काय परिस्थिती राहील ते. तर शेतकरी बंधूंनो, दिनांक 7 सप्टेंबर ते दिनांक 11 सप्टेंबरपर्यंत इकडे कोकण किनारपट्टी आणि पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर एवढे जिल्हे वगळता मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि इकडे उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र कुठेही पावसाची शक्यता दिसत नाही. नुसते ढगाळ वातावरण राहील. म्हणजे दिनांक 7 सप्टेंबर ते दिनांक 11 सप्टेंबरपर्यंत आपल्याला मराठवाड्यामध्येही पावसाची शक्यता नाही, पश्चिम विदर्भामध्येही पावसाची शक्यता नाही, उत्तर महाराष्ट्रामध्येही पावसाचा जोर कमी झाला मग तिथे सुद्धा पावसाची शक्यता नाही. फक्त पूर्व विदर्भामध्ये 4 जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. मग तिथे सुद्धा पावसाचा जोर काहीसा कमी झालेला असेल. कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा अधूनमधून हलक्या सरी होईल आणि इकडे पूर्व विदर्भामध्ये सुद्धा अधूनमधून हलक्या सरी होईल. फक्त पावसाचा जोर दिनांक 3 सप्टेंबर ते दिनांक 6 सप्टेंबरपर्यंत आहे. त्यामध्ये सुद्धा दिनांक 3 सप्टेंबर ते दिनांक 6 सप्टेंबरपर्यंत फक्त उत्तर महाराष्ट्रामधल्या जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त जोर आहे. त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त जोर आहे. तर शेतकरी बंधूंनो, हा होता आपला दिनांक 3 सप्टेंबर ते दिनांक 11 सप्टेंबरपर्यंतचा हवामान अंदाज. आज इतकेच. नमस्कार.